आपण सर्व मित्रांनो, खरं म्हणजे आज निलेश राणे यांच्याशी तुमची भेट ठरलेली होती, पण काही कारणं अशी झाली, आज मालवणमध्ये काही घडामोडी झाल्या, त्यामुळे त्यांना यायला वेळ मिळतो ना. तर आम्ही कोणच बोलणार नव्हतो. तुमचा डायरेक्ट संवाद आमदार निलेश राणे यांच्याशी या ठिकाणी करायचा होता. परंतु नक्की तुम्हाला सांगतो की आज जरी झाला नाही, निवडणूक म्हणून नाही, निवडणूक एक कारण आहे, पण तुमच्या करिअरमध्ये तुम्ही उद्या या देशाचं भवितव्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला मार्गदर्शन व्हावं. त्यांनी आपले अनुभव काय शेअर केले असते. जसं आता संदेश पारकरने सांगितलं की बाबा राजकारण हे काय करिअर वाईट नाही, परंतु जे काही मनात शंका कुशंका आहेत, सध्या मोबाईलचं युग आहे, सध्या इंटरनेटचं युग आहे, सगळ्या युगाची अनेक प्रश्नाची उत्तरं तुम्हाला आमदार महोदयांकडून या ठिकाणी मिळाली असती. कारण माझ्या माहितीप्रमाणे लोकसभेचे खासदार म्हणून, म्हणजे देशाचं जी लोकसभा आहे, या लोकसभेमध्ये 27 वर्षाचं तरुण म्हणून ज्यांना जायला संधी मिळाली ते आत्ताचे आमदार आणि माजी खासदार निलेश नारायण राणे आहेत. म्हणूनच त्यांचे अनुभव आहेत, हे अनुभव आपल्याला या ठिकाणी फार ऐकता आले असते. पुढच्या भवितव्यात आपलं, म्हणजे त्यांनी नुसतं राजकारणात नाही तर आपल्या उद्योग क्षेत्रात सुद्धा अनेक त्यांनी वेगवेगळे उद्योग आता या ठिकाणी केलेत. आपल्या गोव्यात आहेत, इथे आहेत, मुंबईत आहेत, आणि मग त्यांनी आपले अनुभव शेअर केले असते. म्हणून पुढच्या काळात आज जरी निवडणुकीची या ठिकाणी वेळ असली तरी आपण पुढच्या काळात त्यांच्यावर एक असाच डायलॉग, आपल्याशी संवाद पाहिजे तर इथंच आपण या ठिकाणी त्यांच्याशी हे करू. मी आज तुम्हाला अजून एक फक्त जाता जाता एका गोष्टीचा उल्लेख करणार आहे. निवडणूक अंतिम टप्प्यात आहे, 2 दिवस फक्त निवडणुकीला आहे. तुम्ही जर मनात आणलात तर अनेक गोष्टी करू शकता, आणि म्हणून तुम्हाला एक विनंती करणार आहे की आपल्याला या सिंधुदुर्गातल्या सगळ्याच नगरपालिकेमध्ये एक वेगळेपण आणायचं. आज या नगरविकास खात्याचे मंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. आपल्याला जे काही बदल या ठिकाणी करायचा आहे, इथला डेव्हलपमेंट प्लॅन आहे. इथे आता आपल्याकडे स्टेडियम नाही, इथे एखादं चांगलं नाट्यगृह नाही, इथं फिरायला तुमचे कोण मित्रमंडळी आले तर या ठिकाणी फिरायला गार्डन नाही. आणि म्हणून हे सगळे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न जर सुटायचे असले तर आपण शिंदे साहेबांच्या पाठीमागे आपण या ठिकाणी उभं राहायला पाहिजे. आणि आपल्या पूर्णपणे कणकोलीची जबाबदारी माननीय आमदार निलेश राणे यांनी या ठिकाणी घेतलेली आहे. आणि म्हणून माझी विनंती या ठिकाणी राहील की जर त्यांनी आपलं नेतृत्व करण्याचं मान्य केलं असेल तर तुम्ही सुद्धा त्यांना तशा प्रकारची साथ दिली पाहिजे. आज बघा, सगळ्या एवढ्या अडचणी असताना सुद्धा त्यांनी ही निवडणूक स्वतःच्या अंगावर घेतली. ह्या निवडणुकीत जेवढं आम्ही नाही तेवढं ते या ठिकाणी फिरतायत, गल्लीबोळात फिरतायत, सगळ्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत. आणि त्यांनी हमी दिली सगळ्यांना की जसं परवा काल वरचेवाडीत होतो, त्यांनी सांगितलं बा आमच्या छोट्या छोट्या ह्या जागा आहेत, त्याच्यात आरक्षण आहेत, आम्हाला घर बांधताना प्रॉब्लेम होतो, आम्ही घर दुरुस्ती करताना प्रॉब्लेम होतो, हे सगळं सुटसुटीत करा. आमची आरक्षण आहेत ते आमच्याच जागेत, पण नागवे हरकूची जी सीमा आहे पण कणकोली हद्दीत आहे, तिथं करा. असे अनेक प्रश्न त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली की मी पुढच्या काळात मंत्रालय लेवलवर एकनाथ शिंदे साहेबांबरोबर ते अधिकाऱ्यांच्या समवेत एक बैठक लावून तुम्हाला ह्याच्यातनं मार्ग काढून देऊ, पण तुम्ही एक संधी संदेश पारकर यांना द्या, अशा प्रकारची विनंती तिथं केली. तीच विनंती तुम्हाला पण करतो. अनेक विषय आहेत तुमच्या संदर्भात, पण आज तुम्ही म्हणाल की निवडणूक म्हणून आपल्याला बोलवलं, पण ते होऊ नये. परंतु आज या सगळ्या गोष्टीत आपली एकदा नगरपालिका आल्यानंतर आपले जे इथल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला ही सत्ता या ठिकाणी आणायची आहे. आणि आपण सर्वजण, तुम्ही उद्या जर मनात आणलं की बघा आम्ही जी सगळी मंडळी राजकारणात आहोत, जसं सदेशने आपला अनुभव सांगितला, मी सुद्धा विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून कणकोली कॉलेजमधूनच माझी सुरुवात झाली. मी जिल्हा परिषद अध्यक्ष झालो, जिल्हा बँकेचा अध्यक्ष झालो, पाटबंधारे महामंडळाचा उपाध्यक्ष झालो, संदेश पारकर पण झाले. अनेक राज्यातल्या विविध ज्या संस्था होत्या त्याच्यावर काम करण्याची संधी मिळाली. नंतर मग आमदार झालो. आणि आज सगळ्यांमध्ये बघा, आपण जर मनात ठरवलं तर तुम्ही म्हणाल मी ग्रामीण भागातला आहे, माझ्यात मग माझी परिस्थिती गरीब, ह्याच्यात परिस्थिती लागत नाही. जसं संदेशने सांगितलं तसं बघा,
आज IAS IPS जी मुलं होतात बघा, कोणी कुठल्याही समाजाचा, अगदी बेलदार, गेल्या वर्षी बेलदार समाजाचा मुलगा IAS झाला. आज ही सगळी सत्ता केंद्र त्याच्या हातात. म्हणजे बघा, राजकारणी हे निदान 5 वर्षासाठी आहे, पण IAS IPS ही सगळी बघा, जेवढी आता भूषण गगरणी आमच्या आता आहेत, म्हणजे मुंबई महानगरपालिकेचे, ते मराठीमधून IAS झाले. आणि म्हणून असे अनेक लोक आहेत त्यांच्या हातात ही कायम सत्ता केंद्र, म्हणजे इथली सगळी जी कामं आहेत राज्याची सत्ता केंद्र त्यांच्या हातात असतात. जरी प्रशासकीय सेवेत असले तरी आज त्यांच्या माध्यमातून अनेक आपल्याला या ठिकाणी कामं करता येतात. मी तुम्हाला एवढीच विनंती या ठिकाणी करणार की आपण सगळ्यांनी उद्याच्या 2 दिवसात आपलं कुटुंब, आपले सगळे सहकारी, आपले मित्र, या सगळ्यांमध्ये जर 2 दिवसात आपण जर चळवळ केली तर मी सांगतो की संदेश पारकर आणि त्यांच्याबरोबरचे सगळे 17 नगरसेवक 18च्या 18 बहुमताने निवडून येतील. एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे आणि म्हणूनच तुम्ही सर्वच इथे प्रयत्न कराल अशा प्रकारची तुम्हाला विनंती पण करतो. आणि पुन्हा एक आश्वासित करतो की लवकरच निलेश राणे यांना आणून तुमच्याबरोबर एक चांगला संवाद, तो सुद्धा निवडणुकीसाठी नसेल, आता सुद्धा एक वेळ बघत होतो पण नाही साध्य झाली. तर कारण त्यांच्या आम्ही आता गेले अनेक दिवस कणकोलीत आपण बघतो की ते वेळोवेळी आपण जेही बोलवतो त्यावेळी येत आहेत, हिंगोल्यात जातात, सावंतवाडीत जातात आणि त्यांना 2च दिवस प्रचाराचे राहिलेत. आज पहिली फेरी त्यांची तिथे झाली. आता उद्यापर्यंत एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्याच्यानंतर त्यांना फक्त 1 दिवस मिळणार आहे. म्हणून आम्ही मग त्यांची विनंती मान्य केली की बा ठीक आहे बा, तुम्ही आज पुढे तुम्ही वेळ द्या. आणि त्यांनी आपल्या प्रचारासाठी 2 दिवस घेतलेले आहेत. निश्चितपणे पुन्हा त्यांची वेळ घेऊन आपल्याला या ठिकाणी बोलून, म्हणजे कदाचित 8-15 मागे पुढे होईल, पण 100% तुम्हाला ज्याही संदेश पारकर नगराध्यक्ष या ठिकाणी होतील त्यांच्याच उपस्थितीत, तुमच्या उपस्थितीत एक चांगलं इथे एक बैठक आपण या ठिकाणी करू अशा प्रकारचं आपल्याला आश्वासित करतो. तुम्हाला पुन्हा एकदा जाता जाता विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी 2 दिवस तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढी आपल्या इथले नगरसेवक आणि संदेश पारकर या दोघांची निशाणी नारळ आहे. एका त्या मशीनवर दोन्ही निशाण्या त्या ठिकाणी मिळतील. नगराध्यक्ष उमेदवार पण नारळाचं त्या ठिकाणी मिळेल, आपली 3 नंबरला निशाणी आहे. आणि जे आमचे सगळे नगरसेवक आहेत त्यांची कोणाची 1 नंबरला आहे, कोणाची 2 नंबरला आहे. हे आपल्याला फक्त नारळ हे एक लक्षात ठेवायचं आहे. आणि तुम्ही संदेश पारकर आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना आपण सहकार्य करा.